हम्म. 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 शी, हा माझा आवाज होता का? किती वाजले? किती वाजले? माय गॉड, रात्री ते 10 करोड मिळणार म्हणून त्या गोष्टी तितकी रमून गेली की डोळा कधी लागला कळलंच नाही. म्हणजे रात्रभर झोप नव्हती लागत, कदाचित पहाटे माझा डोळा लागला आणि आता हे पण उठून गेलेत. बापरे, आज मला फायनली 10 कोटी रुपये मिळणार आहेत. ते पेपर मध्ये बघतात ना लॉटरी, मग कोणी बघायच्या आधी पटकन मला जाऊन सगळ्यात आधी न्यूजपेपर घ्यायला पाहिजे आणि मला लॉटरी लागली का बघायला पाहिजे. मला पटकन फ्रेश होऊन जायला पाहिजे. देवा, तुला जर बुंदी हवी असेल ना 5 किलो, तर तू मला 10 करोड जिंकून देशील. पटकन जाते, कुणी बघायच्या आधी मी जाऊन न्यूजपेपर बघते. न्यूजपेपर मध्येच येतं ना लॉटरीचं तिकीट. हा दामिनी, टाइम नको वेस्ट करू, तू पटकन फ्रेश हो आणि पटकन जाऊन न्यूजपेपर बघ. वहिनी, मी टेंडर मध्ये काही चेंजेस केले, तुम्ही एकदा चेक कराल का? अरे तू केलेस ना चेंजेस, मग मी कशाला चेक करायला पाहिजे? तसंच पाठवून दे. आणि हा चला लवकर आटपूया, आपल्याला त्या एक्झिबिशनच्या ठिकाणी वेळेत पोहोचायला हवं. एक मिनिट थांब, एक्झिबिशनची ऍड आली का बघतो. दादासाहेब थांबा. काय काय झालं? हा? आज माझ्याशिवाय या घरात कोणीही पेपर वाचणार नाही आणि माझ्या आधी कोणी हातातही घेणार नाही. मी नाही हात लावू देणार कुणालाच. काय नामिनी काकू आणि पेपर? दामिनी, पेपर तुझ्याच हातात आहे. अगं दामिनी, असं काय करतेस? दादा वाचतील पेपर, नंतर तुला देतील, नंतर निवांत वाचत बस. काय झालं? नाही म्हटलं ना, आज घरात सगळ्यात आधी पेपर मीच वाचणार, मग कुणाला वाचायचं ते वाचा. दामिनी, काय ग आज अचानक न्यूजपेपर वाचायचंय तुला? एरवी डुंकूनही बघत नाहीस त्याच्याकडे. आज काय स्पेशल गॉसिप आलंय का छापून? हो ते ना. आता यांना 10 कोटीचं कसं सांगू? यांना जर आता समजलं की माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत, तर हे सगळे माझ्यावर जळायला सुरू करतील. नको, आत्ताच काही सांगायला नको. नाही, त्याचं काय झालं, आजचा दिवस कसा आहे हे मला बघायचं होतं. कारण ना मला स्वप्न पडलं होतं की आजचा दिवस माझा खूप म्हणजे खूप छान असणार आहे, खूप मोठा दिवस असणार आहे माझ्या आयुष्यातला, असं स्वप्न होतं. म्हणून